आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश, आपण बघतोय की मुद्रांक शुल्क विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल केलाय, जे आमिडिया कंपनीचे भागीदार आहेत। त्या मात्र दुसरे भागीदार पार्थ पवारांवर गुन्हा दाखल केलेला नाहीये। शीतल तेजवानींवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचबरोबर जो निलंबित उपनिबंधक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये काहीही होताना दिसत नाहीये। ज्ञानेश, संदीप, या घटनेमध्ये काही तास थोडस आपण मागे जाऊयात। ही घटना आपण जेव्हा महाराष्ट्रापुढे मांडली, विशेषतः आपले संपादक कमलेश सुतार सरांनी जेव्हा सांगितलं, चोरी करणारा आणि चोरीचा माल विकणारा हे दोन्ही घटक यामध्ये जबाबदार असतात। आता यांच्या कमलेश सुतार सरांच्या म्हणण्याला आणि या विधानाला किती महत्व आलंय हे आता महाराष्ट्र जाणतो आहे। एक लक्षात घ्या की या प्रक्रियेमध्ये जी व्यवस्था निर्माण करणं अपेक्षित होतं, ती व्यवस्था कोणी निर्माण केली? कोणाकडे सत्ता होती? इतक्या ताकदीचे दिग्विजय पाटील आहेत का की ज्यांच्यामुळे हा इतका मोठा व्यवहार होऊ शकतो? नाही। अर्थात दुसरं नाव काय आहे तर ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, आपणही पुढे आणलेलं आहे, आपणही उघड केलेलं आहे। ते नाव आहे पार्थ पवार। आता जर या प्रकरणामध्ये पार्थ पवार हे दोषी असतील हे महाराष्ट्राला दिसतं आहे स्पष्ट, तर एवढा तपास होऊन काही तास चक्र फिरून जी24 तासने दाखवलेल्या सगळ्या बातम्यांच्या सगळ्या अँगलच्या दृष्टीने तपास झाल्यानंतर देखील जर कोण आरोपी आहे, कोण दोषी आहे हे कळत असेल आणि त्या प्रकरणामध्ये जर लिहून घेणार आणि लिहून देणार ह्या टेक्निकल बाबींभोवती जर मुद्दा येत असेल आणि तसा तपास व्हावा इतकं जर कुणी म्हणत असेल, तर ज्या मुद्रांक शुल्क विभागाने, ज्या राजेंद्र मुठेंनी आज दिवसभर इतकी मेहनत घेऊन हा रिपोर्ट तयार केला आणि त्या संदर्भातला अहवाल दिला, त्याच्यानंतर मात्र कुठून काय घडलं आणि कशासाठी घडलं हे कोणाला सांगता येणार नाही। पण या प्रक्रियेतून पार्थ पवारांचं नाव वगळण्यात आलेले हे आश्चर्यचकित आहे। जितक्या पद्धतीने आपण जी24 तासने इन्व्हेस्टिगेशन केलेले ज्या वेगाने, तितक्या वेगाने आज महाराष्ट्रातली ही सगळी प्रशासकीय यंत्रणा काम करत होती। पण नेमकं काय घडलं, कोणासाठी घडलं आणि कोणाच्या दबावामुळे घडलं की ज्यामुळे पार्थ पवारांचं नाव आता वगळण्यात आलेलं आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे। अगदी या सगळ्या गैरव्यवहारासंदर्भातले ज्ञानेश प्रत्येक बारकावे जी24 तासनं महाराष्ट्रासमोर मांडले, सरकारसमोर मांडले, प्रशासनामध्ये कशा प्रकारे या कंपनीसाठी कायदे धाब्यावर बसवण्यात आले हे सगळं मांडलेलं आहे। या सगळ्यामध्ये काल आपण बघितलं की कमलेश सरांनी ज्यावेळेला या सगळ्या महाराष्ट्रासमोर हा सगळा भ्रष्टाचार आणि या सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि या सगळ्या कंपनीचे सगळे काळे कारनामे ठेवले, त्यावेळेला एक मुद्दा टाकलेला होता की तो म्हणजे पार्थ पवार हे 99% भागीदार आहेत आणि 1% आहेत दिग्विजय पाटील। दिग्विजय पाटलांवर कारवाई केली जाते, गुन्हा दाखल केला जातोय, मात्र 99% जे भागीदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाहीये। ज्ञानेश, मी वारंवार आज सकाळपासून आम्ही सांगतोय की एकीकडे सत्ताधारी पक्षातले प्रमुख पक्ष म्हणजे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऍक्शन मोडवर येतात, त्याच पक्षातले काही नेते या संदर्भात नाराजीचा सूर व्यक्त करतात आणि या सत्ताधारी पक्षातले प्रमुख वरिष्ठ अधिकारी असं म्हणतात की या प्रकरणामध्ये काळबेरा आहे असा संशय आलाय। विशेषतः पुण्याचे जिल्हाधिकारी देखील यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ठपका ठेवलेला आहे, मात्र अद्याप काही होताना दिसत नाही। पार्थ पवार 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय, पार्थ पवारांचं नाव वगळण्यात आलेलं। आता पार्थ पवार यांच्यावर गुन्हा कधी दाखल होतोय असा प्रश्न विचारला जातोय। धन्यवाद ज्ञानेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।